हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कसे आहात? व्यवस्थित. आज आपण मॅथमॅटिक्स फर्स्ट, बरोबर की नाही? आता सर्ड यू नो दी सेट theory. We have studied already. n is the natural number, q काय परिमेय संख्या, rational, irrational, √3, √5 irrational, and all these things natural numbers, w whole integers. What is the integer set? -3, -2, -1, 0, 1, 2, 3 dash. This is the I, पूर्णांक संख्येचा संच, बरोबर की नाही? नॅचरल 1, 2, 3, 4, 5 so on. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आपण पाहिल्या. रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, बरोबर की नाही? आता त्याच्यात ते कंसात आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ ए प्लस ब्रॅकेट स्क्वेअर? ए प्लस ब्रॅकेट स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर की नाही? क्वाड्रॅटिक इक्वेशन वी हॅव स्टडीड ऑलरेडी. मागच्या महिन्यामध्ये आपण घेतलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते लिंकवर जा, तुम्हाला लिंक पाठवलेली मी, बरोबर की नाही? त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा, स्टडी करा, लाईक करा, शेअर करा. ओके. नाउ टुडे वी आर गोइंग टू इव्हॅल्युएट द फॉलोइंग. वी नो √3 into bracket √2 plus √3. So you multiplied, therefore √3 multiplied by √2 plus √3 multiplied by √3. You know √3 multiplied by √3 multiplied by √2. आता इथे सारखे वर्गमुळा 2 वर्गमुळा 2, तर इथे काय होणार आहे? इथे वर्गमुळात 6 प्लस वर्गमुळात काय होईल? 3 3 किती? 9. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? वर्गमुळात 3 मल्टिप्लाय वर्गमुळात 3, त्याचं उत्तर किती येतं? 3च येतं की नाही? बाई इथे काय राहील? याचं काही येणारच नाही. वर्गमुळात 6 प्लस या नावाचं वर्गमूळ किती आहे? 3, बरोबर? म्हणजेच 3 प्लस इन द सर्ट 6, 3 plus 6 in this. ओके, समजलं प्रत्येकाला? याचे कंसात हा जो वर्गमुळात 3 आहे ह्याला मल्टिप्लाय केला, तसंच प्लस चिन्ह दिलं. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, 9 आले. 3 3 9, बरोबर की नाही? हे 6 आले, म्हणजे 6चं निघत नाही. 9चा वर्गमुळ 3, 3 प्लस. आता याचं करता येईल. चला, काही वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 3, 5 गुणिले 3, बरोबर? आणि वजा किती? 5 गुणिले वर्गमुळातच 5. हे 5 आहे आणि हे पण 5, मध्ये चिन्ह आहे. 5 वर्गमुळात 5 मल्टिप्लिकेशन आहे, इथं नेहमी मल्टिप्लिकेशन. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 3 मायनस वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5. आता इथे किती झाले? इथे एकच वर्गमुळात जर घेतले तर 5 3 वजा किती? इथे सुद्धा सारखेच आहे का नाही? इथे 2 आहे, इथं 2, इथं 2, इथं 2. 2 म्हणजे कुठं? असं इथं 2 असतात. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5, इथे 2च, म्हणजे याचं उत्तर 5च येतं की नाही? म्हणून याचं उत्तर किती? वर्गमुळात 15 मायनस किती? वर्गमुळात किती? 25. आता हे मायनस हे कमी आहे, मायनस जास्त आहे, बरोबर? मग आपण पहिली संख्या मायनस घेऊ,
वर्गमुळात 25, याला प्लस आहे म्हणून प्लस वर्गमुळात 15, बरोबर की नाही? 25चं वर्गमूळ काय येईल? 5, बरोबर की नाही? याचं वर्गमूळ काय येईल? 5. इथं 5 प्लस किती? वर्गमुळात 15, बरोबर? हे झालं आन्सर. इथे -5 जर मॉड असता -5 तर हे काय झालं असतं? +5, बरोबर? मॉड्युलस याला स्टॅटिस्टिक्स मध्ये 10वीला आहे, हे 9वीला पण आहे, 12वीला पण आहे. समजलं? आणि स्टडी करा. ओके, थँक्यू, बाय.